मेसनरी क्षेत्राची ओळख. घर. 4 भिंतींनी तयार झालेल्या घरात आपल्याला आपलेपणाची आणि सुरक्षिततेची भावना जाणवते. मानवाने प्राचीन काळापासून पालापाचोळा, फांद्या आणि न जाणो कोणकोणत्या पद्धतीनं घरं बनवण्याचा प्रयत्न केला. पण पक्क्या बांधकामाने बनवलेल्या इमारतींनी मेसन क्षेत्रात खरी क्रांती आणली. भारतातील सिंधू खोऱ्यामध्ये आपण प्राचीन आणि प्रगतिशील वास्तुकला पाहू शकतो. जवळपास 4700 वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीच्या काळातही पक्क्या इमारती अस्तित्वात होत्या. काळानुसार या बांधकाम प्रक्रियेत अनेक प्रकारचे बदल होत गेले. दगडांना तासून सरळ अवाढव्य दगडांच्या इमारती बांधण्यापासून विटा आणि छोट्या दगडांच्या मदतीने सुरू झालेला प्रवास आजकालच्या उभ्या इमारतींपर्यंत पोहोचला आहे. ह्यांच्या मदतीने केलेले बांधकाम मजबूत असतं. सध्या बांधकाम प्रक्रियेत वीट, दगड, ग्रेनाइट, मार्बल, लाईमस्टोन, कॉन्क्रीट ब्लॉक, मड ब्लॉक, ग्लास ब्लॉक, सिमेंट आणि रेतीचा वापर केला जातो. या साहित्यांची गुणवत्ता, कामगारांची क्षमता यावर बांधकामाचा दर्जा अवलंबून आहे. पण ह्या सर्व बांधकामांची मजबूती आणि त्यांचा टिकाऊपणा हे ह्या वापरलेल्या साहित्यांच्या गुणवत्ता, त्यांचा दर्जा आणि कामगारांच्या क्षमतेवर अवलंबून आहे. सर्व प्रकारच्या हवामानात आणि आगीमध्ये वीट आणि दगडापासून केलेले बांधकाम हे सुरक्षित असते. मजबूत बांधकामासाठी जमिनीखाली पाया, फाउंडेशन खोदून त्यात PCC चे मिश्रण टाकले जाते. इमारतीचे फाउंडेशन हे त्या इमारतीच्या उंची आणि क्षेत्रफळावर अवलंबून असतं. सिमेंट, कॉन्क्रीट, रेती, लहान दगड आणि पाणी ह्यांचं मिश्रण लोखंडी सळईंचा सांगाडा बनवून त्यामध्ये टाकलं जातं. त्यानंतर त्यावर आवश्यकतेनुसार वीट किंवा दगडाची भिंत उभी केली जाते. वीट, दगड किंवा सिमेंट ब्लॉकवर कॉन्क्रीटच्या मिश्रणाचा थर टाकल्यावर विटा लावल्या जातात. अशा प्रकारे एकावर एक थर लावत भिंत उभारली जाते. मेसनरी प्रशिक्षण घेतल्यानंतर कन्स्ट्रक्शन साईटवर गवंडी किंवा कामगार म्हणून काम करण्याची संधी मिळते. कामगाराला सुरुवातीच्या काळात महिन्याला 9 ते 10 हजार रुपये पगार मिळतो. हळूहळू साईटवरील सर्व प्रकारची कामं शिकून आपल्या कौशल्यांमध्ये वाढ करून तो सुपरवायझरच्या पदापर्यंत पोहोचू शकतो. मेसन प्रशिक्षणाचा कोर्स केल्यानंतर ग्रामीण भागात कंत्राटदाराच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळते. सरकारच्या विविध प्रकारच्या योजनांचे कंत्राट, आवास योजनेचे काम, ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेची छोटी मोठी मेसनची कामं या प्रशिक्षणानंतर मिळू शकतात. यातील सर्व प्रकारची कामं शिकल्यानंतर स्वतः कंत्राटदार म्हणून काम करता येऊ शकतं. शहर असो किंवा गाव, बांधकाम क्षेत्रात मोठ्या संख्येनं काम सुरू असल्याचं दिसून येतं. घर, लहान मोठ्या इमारतींसह कंपनी, फॅक्टरी, कार्यालय, शाळा, हॉस्पिटल, रेल्वे, एअरपोर्ट आणि पूल ह्यांच्या निर्माणासाठी दगडी बांधकाम प्रशिक्षित कामगारांची गरज लागते. तुम्ही तुमच्या जवळपास सुरू असलेली बांधकामं पहा आणि तिथे काम करत असलेल्या कामगारांपासून सुपरवायझर पर्यंत सर्व लोकांशी बोला. त्यांच्याकडून ह्या क्षेत्राची माहिती मिळवा.